नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर काही भागामध्ये जरी कमी झालेला असला तरी जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे 26 तारखेपासून ते 29 तारखेदरम्यान असा पाऊस पडणार आहे। म्हणजे काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे। तर ही अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये होणार आहे, कुठे होणार आहे, याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा परतीचा पाऊस या ठिकाणी जाता जाता राज्यामध्ये चांगलंच पाणीच पाणी आणि अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी होणार आहे। तर याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर राज्यामध्ये आज आहे 21 सप्टेंबर आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजसुद्धा काही भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस पडणार आहे। त्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस राहील। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर या आसपासच्या या जिल्ह्यामध्ये जे तालुके गाव आहेत या गावामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला काही भागामध्ये पडेल, तर काही भागामध्ये फक्त जे आहे रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त आणि फक्त मराठवाड्यामध्ये राहील आणि फक्त सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता राहील। आणि हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री मध्यरात्रीपर्यंत राहील आणि मध्यरात्रीपासून राज्यातील हवामान जे आहे मराठवाड्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो जसं की आज मध्यरात्रीच्या दरम्यान नांदेड जिल्हा तसेच जे आहे हिंगोली जिल्हा, पुणे, चंद्रपूर, नागपूर या परिसरामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। आणि राज्यामध्ये इतर आज मध्यरात्रीपासून जे आपल्याला राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील। तर जसं की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे पाऊस पडत आहे हा पाऊस फक्त दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे सध्या। आणि हा उद्यासुद्धा जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील, कडक ऊन पडेल दुपारपर्यंत। आणि दुपारनंतर जे आहे राज्यामधील काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकणपट्टी या परिसरामध्ये आपलं जे आहे दुपारनंतर आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस आपला उद्याच्या दरम्यान राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा झाला उद्याचा हवामान अंदाज। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो जे आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत तो म्हणजे 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे अतिवृष्टी होणार आहे। तर ही अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे होणार आहे याचा अंदाज जे आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये असाच पाऊस पडणार आहे जसा काही आज सध्या आज पडत आहे। उद्या 25 तारखेपर्यंत रोज दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतरच पाऊस आपल्याला राहणार आहे। आणि 26 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो आता 26 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये या ठिकाणी बदल होईल। तर 26 तारखेला हा जो पाऊस येणार आहे हा पाऊस पूर्वेकडून येणार आहे। म्हणजे पूर्वेकडून म्हणजे विदर्भाकडून आपल्याला पावसाला सुरुवात होईल। त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे 26 तारखेला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। 26 तारखेला मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पाहणार आहे। आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो 27 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे। तर 27 तारखेला जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे। तर ही अतिवृष्टी जे आपला शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील जे आहे सोलापूर भागामध्ये अक्कलकोट, इचलगाव, पंढरपूर, सांगोले तसेच जे आहे हिंदी, जत, विजयपूर आणि जी या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे 27 तारखेला जे आहे सकाळपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। सकाळपासूनच राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अतिवृष्टी होणार आहे सकाळच्या दरम्यान। आणि त्यानंतर आपलं जे आहे म्हणजे 27 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो सकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान रात्रीपर्यंत आपल्या जे आहे सातारा, वडूज, कराड, विटा, जत आणि पंढरपूर तसेच जे आहे तासगाव, मायनी, वडूज, सांगोले, पंढरपूर, मोहाल, सोलापूर, तुळजापूर म्हणजे या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला 27 तारखेला अतिवृष्टी होणार आहे या भागामध्ये। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या। कारण की जी अतिवृष्टी होणार आहे ती साताऱ्याच्या परिसरामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्या भागामध्ये, पंढरपूर, धाराशिव या भागामध्ये जी अतिवृष्टी होईल म्हणजे जसं की पाणीच पाणी जसं मागच्या महिन्यामध्ये म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये तसं झालं होतं तसंच जे आहे पाणीच पाणी असं होणार आहे। अतिवृष्टी होणार आहे 27 तारखेला। ही अतिवृष्टी पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये होईल आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे 27 तारखेला। चांगला जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहील 27 तारखेला। म्हणजे 27 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल। सकाळपासून ते रात्रीपर्यंत पाऊस राहणार आहे 27 तारखेला। फक्त 26 तारखेपर्यंतच आपलं जे आहे राज्यामध्ये दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतरच पाऊस येईल 26 तारखेपर्यंत।
आणि 27 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टी होईल. ही अतिवृष्टी साताऱ्याच्या परिसरामध्ये, सोलापूरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता जे आहे 28 तारखेला सुद्धा अतिवृष्टी होणार आहे. ते 28 तारखेला सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो सांगली, जत, कराड, विटा, कोल्हापूर, जत, विजयपूर, इंदी, अफजलपूर तसेच सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो 28 तारखेला सुद्धा अतिवृष्टी होणार आहे. तसेच मुंबईच्या परिसरामध्ये मुंबईमध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे. तर मुंबई, अलिबाग, पेण तसेच जे आहे नवी मुंबई, खोपली, खामसेट, रोहा, लावासा, देवघर, गोळेगाव, प्रतापगड, दापोली, खेड, चिपळूण, गुऱ्हाळ, मागजन तसेच पलटण, साखरपा, रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो 28 तारखेला अतिवृष्टी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे 28 तारखेला मुंबईच्या भागामध्ये अतिवृष्टी होईल आणि 28 तारखेला आणि सोलापूरच्या भागामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे 27-28ला आणि मुंबईमध्ये 28 तारखेला अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील जे नागरिक आहेत त्यांनी सतर्क राहावे, कारण की मुंबईमध्ये जे आपला 2 दिवस अतिवृष्टी होईल. ही 29 तारखेला सुद्धा मुंबईच्या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत असा पाऊस झालेला नाही, असा पाऊस होणार आहे मुंबईमध्ये 28-29ला, म्हणजे भयंकर अतिवृष्टी होणार आहे. त्यामध्ये मुंबई, पेण, अलिबाग, लोहा, खोपली, नवी मुंबई, पेण, उल्हासनगर, ठाणे, वसई या मुंबईच्या आसपासचा जो संपूर्ण परिसर आहे, या संपूर्ण परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही अतिवृष्टी 2 दिवस राहणार आहे. म्हणजे 28 आणि 29 तारखेदरम्यान इतकी अतिवृष्टी होईल, म्हणजे चांगलंच पाणी होणार आहे या 2 दिवसामध्ये मुंबईच्या परिसरामध्ये. आणि कोकणपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे 29 तारखेला अतिवृष्टी होईल. आणि तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये या भागामध्ये आपला अतिवृष्टी होणार आहे. तर 30 तारखेला सुद्धा जे आहे 30 तारखेला सुद्धा म्हणजे 30 सप्टेंबरला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आणि नागरिकांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुढील म्हणजे 28 तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कितकी भयानक अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या परिसरामध्ये, की इतकं पाणी साचणार आहे की खूपच, म्हणजे जे 28 तारखेला अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू होईल, तर जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये जे आहे 2 दिवस म्हणजे 2 तारखेपर्यंत मुंबईमध्ये पाऊस काय उघडणार नाही. म्हणजे जवळजवळ 28, 29, 30 आणि 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत मुंबईच्या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे. मुंबईतील जे नागरिक आहेत त्यांनी सतर्क राहावे, कारण की मुंबईच्या परिसरामध्ये 28 तारखेपासून जे अतिवृष्टी सुरू होईल, सलग अतिवृष्टी होणार आहे. म्हणजे सलग पाऊस, म्हणजे चांगला पाऊस उघडणारच नाही जवळजवळ 2 तारखेपर्यंत, म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत मुंबईमधील पाऊस उघडणार नाही. ते मुंबईमधील जे परिसर आहे तसेच नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे. नाशिकचा जो परिसर म्हणजे इगतपुरीचा त्र्यंबकचा जो परिसर आहे त्या भागामध्ये जास्त राहील अतिवृष्टी. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे ही पाहिले आपण जवळजवळ 2 तारखेपर्यंत आज राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी म्हणजे नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहावे, कारण की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 27 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भाग, सातारा जिल्हा या भागामध्ये अतिवृष्टी होईल 27 आणि 28 तारखेला. आणि 28 तारखेपासून जे अतिवृष्टीची मुंबईच्या परिसरामध्ये अतिवृष्टी सुरू होईल, तर जवळजवळ 2 तारखेपर्यंत मुंबईच्या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे जवळजवळ 4 ते 5 दिवस मुंबईमध्ये खूपच मोठी अतिवृष्टी, म्हणजे जाता खूपच मोठा पाणी साचणार आहे, इतका पाऊस या ठिकाणी होणार आहे. आतापर्यंत जे आहे मुंबईमध्ये आतापर्यंत पाऊस झाला नाही, असा पाऊस जे आहे मुंबईच्या परिसरामध्ये होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज सांगितलेला आहे त्या अंदाज या ठिकाणी 100% या ठिकाणी खरा होतो. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो आत्ता या ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे की 28 तारखेपासून म्हणजे 27 तारखेला जे आहे पश्चिम महाराष्ट्र, साताऱ्याच्या भागामध्ये अतिवृष्टीचा सुरुवात होईल, परंतु 28 तारखेला मुंबईच्या संपूर्ण भागामध्ये पाऊस पडणार आहे. पुण्याच्या परिसरामध्ये पाऊस कमी राहील थोडाफार, परंतु जे आहे मुंबईचा आसपासचा जो वसई म्हणजे संपूर्ण नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तसेच पालघर हा जो परिसर आहे इगतपुरी या परिसरामध्ये जे आहे जवळजवळ 5 दिवस म्हणजे 28, 29, 30, 31 आणि 1-2 तारखेपर्यंत म्हणजे 5 दिवस जे आहे सलग अतिवृष्टी होणार आहे. त्या भागामध्ये खूपच मोठं पाणी या ठिकाणी साचणार आहे. तर शेतकऱ्यांनी जे आहे आणि नागरिकांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे उद्याचा हवामान अंदाज आणि जे आहे 25 ते 28 तारखेपासून ते जवळजवळ 2 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस येईल.
आणि हा शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा परतीचा पाऊस 2 तारखेपर्यंत राहणार आहे आणि 2 तारखेपर्यंत राज्यामध्ये हा पाऊस जाता जाता चांगलाच पाणी करून जाणार आहे आणि हे जास्तीत जास्त पाणी जे आहे मुंबईच्या परिसरामध्ये होणार आहे आणि कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाता जाता चांगलाच झोडपून काढणार आहे पाऊस. तर त्या भागामधील शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.